हॅलो, नमस्कार मंडळी. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन पॉडकास्टमध्ये. म्हणजे आजच्या दुसऱ्या पॉडकास्टमध्ये. एक पॉडकास्ट ऑलरेडी आलेला आहे दुपारी, आणि आता म्हटलं की आपलं रेग्युलर पॉडकास्ट करूया. आणि हो, मावसाड आणि बोंबाडचं खूप पायलअप झालं आहे, मला माहिती आहे. खूप काही तुमच्याबरोबर शेअर करायचं आहे, पण मी ना थोडंसं ह्या विकेंडला ना डिटॉक्स केलं आहे, म्हणजे मावसाड अँड बोंबल डिटॉक्स. आणि त्यामुळे मग मी विचार केला की नको त्यांच्यावरती ह्या विकेंडला पॉडकास्ट करणं नकोच, कारण मग ते खूप होऊन जातं. त्यांचे व्हिडिओ तर मला बघावेच लागतात. सो ते व्हिडिओ बघण्यापर्यंत ठीक आहे, पण परत त्याच्यावरती विचार करणं, पॉईंट्स काढणं, तर म्हटलं ह्यावेळेला थोडं आपण डोक्याला आपल्या थोडंसं शांत ठेवूया आणि जरा वेगळे कॅरेक्टर्स घेऊया. सो कधी कधी वाटतं ना की नको त्याचं परत त्यांच्यावरती ती बकवास चर्चा, आणि आपला वीकेंड असा थोडासा ह्यांच्यामुळे असं खूप स्ट्रेसमध्ये गेल्यासारखा वाटतो. इतक्या ह्या नेगेटिव्हिटीने भरलेल्या बायका आहेत. सो रेग्युलरली नाही, पण कधीतरी काय हरकत आहे ह्यांच्यापासून थोडी सुटका, ह्यांच्या विचारापासून सुटका. आणि मलाही आणि तुम्हालाही, म्हणजे विचार तर आपल्या डोक्यात खूप असतात, पण आपण आपल्या विकेंडला मध्ये मध्ये थोडंसं ब्रेक दिलं ह्यांना, तर ॲटलिस्ट ह्यांच्यापासून थोडा ब्रेक घेतला, म्हणजे ह्यांना ब्रेक देण्यापेक्षा ह्यांच्यापासून आपल्याला पण ब्रेकची कधीतरी गरज आहे. आणि खरंच मला इतकं छान वाटतं आहे, इतकं रिलॅक्स वाटतं आहे, आणि एकदम फ्रेश वाटतं आहे. अजून ह्यांची जोमाने ह्यांची वाजवायला मी तयार होते. सो तुम्हाला थोड्या दिवसात कळेलच की जेव्हा यांच्यावरती पुढचा जेव्हा नेक्स्ट पॉडकास्ट येईल, जे ह्यांच्यावर असेल, मावसाडवर आणि बोंबाडवर, तर होपफुली या डिटॉक्सचा मला फायदा होईल आणि मी एकदम जोमाने आणि एकदम खतरनाक पॉडकास्ट करेन. सो लेट्स सी. आजचं पॉडकास्ट बाय द वे आपण पक्या पकाव आणि चिपकचं असं थोडंसं मिक्स पॉडकास्ट करणार आहोत, कारण ह्यांचं पण बरेच दिवस काही गोष्टी घडलेल्या आहेत आणि त्या रिलेटेड मला तुमच्याशी बोलायचं होतं. होप यू विल एन्जॉय दिस पॉडकास्ट. सो लेट्स स्टार्ट द टुडेज पॉडकास्ट. पक्याची ओव्हर ॲक्टिंग, तर त्याला काही वेगळं आणि काही सांगायला नको, त्या बाबतीत वेगळं काही ॲडिशनल बोलायला नको, ते तर सगळ्यांनाच माहिती आहे. आणि नको त्या विषयामध्ये उगाचंच आपलं तोंड खुपसायचं, ही याला फार घाणेरडी सवय आहे. आता ते विद्यार्थ्यांचं वगैरे पण जे झालं त्याच्याबद्दल ह्याने वक्तव्य करणं काही गरजेचं नव्हतं, तरी उगाचंच आपलं काहीतरी मोठी याला कोणीतरी मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी ह्याच्या खांद्यावर दिली आहे, असं काहीतरी उगाचंच काहीतरी स्टँडर्ड काहीतरी बोलायचं ज्याला काहीच अर्थ नसतो. आणि कुठलंच असं ठाम काही मतं नसतात ह्याची. वरवरचं काहीतरी बोलायचं, नाही तर गव्हर्नमेंटच्या अगेन्स्ट बोलायचं. तुम्ही बोलताय तर बोलताय, पण त्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करताय, किंवा तो चेंज येण्यासाठी कुठल्याही बाबतीतला तुम्ही स्वतः काय करताय त्यासाठी. तुम्ही लोकांना उल्लू बनवून फक्त कमवणं आणि आपलं खळगी भरणं ह्या व्यतिरिक्त दुसरं काय केलं आहे का? मग कशाला उगाचच तोंडाची वाफ काढता? मग ते आत्ताचं असू दे झुरळांचं, नाहीतर ते नसरापूरचं असू दे. त्यावेळेलाही नसरापूरचं तर पुण्यात असूनही हा गेला नाही. मोठ्या मोठ्या बाता ठोकल्या, मग ते रील काय बनवलं, स्वतःच्याच मुलीला त्या जागी उभं केलं. बापरे, अजूनही ती रील आणि ते जे ह्याचं, म्हणजे हा विचारच कसा ह्याच्या मनात आला, किंवा ह्याने हे कसं धाडस केलं, हेच मला असं अजूनही असं डोळ्यासमोर, किंवा ते आठवलं ना तरी अंगावर शिरशिरी येते. इतका भयंकर माणूस, पैशासाठी हपापलेला आणि कुठल्याही थराला जाणारा. आणि ती चिव पण तशीच आहे. आज तर म्हणजे कहर केला तिने कालच्या व्हिडिओमध्ये, आणि लोकांनी पण चांगलंच झापलंय. लोक आता हळूहळू यांची रियालिटी समोर येऊ लागलेली आहे, की हा सतत तेच बोलतो. परत ह्याचं दाखवायचे दात वेगळे आहेत आणि रियालिटी वेगळी आहे. हा बोलतो एक, पण ह्याला स्वतःच्या घरचंच सांभाळता येत नाही आहे. ह्याच्या घरचे विचार काय आहेत, ह्याच्या घरची परिस्थिती काय आहे, ह्याच्या घरी सुना कशा, त्यांना कसं ट्रीटमेंट दिली जाते, किंवा यांचे कसे सुनांच्या बाबतीतले विचार वगैरे आहेत, हे घरातल्या बाईला कसं ट्रीट करतात, हे आपण ह्यावरचे विचार आणि रियालिटी आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. त्यानंतर ह्याने ते सगळ्यांना जसं म्हटलं होतं की गेट लॉस्ट वगैरे आपल्या स्वतःच्या व्ह्युअर्सना, आणि त्यानंतर मग जे क्लॅरिफिकेशन घेऊन आलेला. त्या व्यतिरिक्त आता ह्याने लग्नामध्ये जी नोटंकी केली, आणि
सेम टू सेम जसाच्या तसा, म्हणजे जराही काही तसूभर पण फरक नाही, जसाच्या तसा भावाचा व्हिडिओ उचलून छापायचा 2-2 चॅनलवर. सेम व्हिडिओ ह्या दोन्ही भावांनी. म्हणजे त्याचं तर लग्नच होतं, तो तर सवालच येत नाही काही सोडण्याचा. ही अपॉर्च्युनिटी तो तर सोडूच शकत नव्हता, म्हणून त्याचा तर उसका तो हक बन रहा था. लेकिन इन लोगों का क्या, चिवच्या भाषेमध्ये बोलते, इन लोगों का क्या, ये लोग तो फालतू में उसका भी फुटेज ये लोग खा रहे थे. आणि हे लोक पण आपली कमाई चालूच राहिली पाहिजे. आणि अंड्यांना तर मला वाटतं काही कामधंदेच नाही आहे, ते इतके सडके 2 काय अजून 4 जणांनी पण सेम व्हिडिओ टाकला असता ना, त्यांना पण व्ह्यूज दिले असते. इतके म्हणजे इतके युजलेस आणि गुड फॉर नथिंग आहेत हे अंडे. आणि लग्नामध्येच ह्याने एक ते रडण्याचा सीन आणि त्याचा जो व्हिडिओ छापला होता, तर त्याच्यावरती याने एक वेगळा व्हिडिओ छापला, ते एक्सप्लेन करत की मी का रडलो. अरे का रडला, तू येडा आहे म्हणून रडला, अजून दुसरं याला काही कारण आणि दुसरं काही क्लॅरिफिकेशन असूच शकत नाही. उगाच छापायला रडला, उगाच नाटक करायला रडला, तुझ्या अंगामध्ये जाम चूल आहे म्हणून रडला, हीच याची कारणं आहेत. आता काय वेगळं बसून सांगणार आहे. तरी पण ह्याने पकवायचं ते पकवलंच. माझीच लाल. ह्याने जी स्टोरी सांगितली त्या स्टोरीचा रियालिटीशी काही दूरचा संबंध आहे असं काहीच वाटत नाही. काहीही तोंडाला येईल ते बडबडत होता. आता हा एक पॉईंट जर पकडला ना, तर मग म्हणेल की अरे हे काय. म्हणजे मला कधी कधी असं वाटतं की यार इतकं धडधडीत खोटं बोलत असतात, इतकं धडधडीत समोर दिसतंय की हे खोटं आहे आणि हे असं असूच शकत नाही. इतक्या साध्या सोप्या गोष्टी कशा लक्षात येत नाहीत अंड्यांच्या. जसं की हा सांगतोय, म्हणजे त्याची तर इज्जतच त्या माण्याच्या आईने एकदा हे लोक म्हणजे स्वतःच्या फायद्यासाठी किंवा स्वतःला मोठं दाखवण्यासाठी आपण समोरच्याची काहीतरी इज्जत काढतोय. त्याची परमिशन पण आहे की नाही, त्यासाठी त्याचं कन्सेंट वगैरे ह्या गोष्टी यांच्यासाठी मॅटरच करत नाही. काही कोणाची पोलकोल करून टाकायची, म्हणजे आपलं व्हायरल होण्यासाठी, आपलं कॉन्टेंट किंवा आपल्या ह्याच्यामध्ये काहीतरी सनसनाटी आणि काहीतरी अशी लोकांना चघळण्यासाठी काहीतरी विषय द्यायचा. पण तो विषय असा असतो किंवा अशा कुठल्या तरी गोष्टीला हे लोक वाचा फोडतात की ते म्हणजे एकदम टॉप सिक्रेट असतं. ते समोरच्या माणसाला एकदम लाजून चूर करून टाकेल. जसं की त्या खरूजचं सांगितलं, म्हणजे त्याला त्या मुलाचं काहीच हे नाही बाबा. आता त्या खरूजवरून म्हणजे प्रत्येक माझ्या पॉडकास्टचा तो एक अविभाज्य घटक मण्याची जरूज बनलेला आहे. तसंच आता हा चिप्याला म्हणे 35 ते 40 दरम्यान काहीतरी टक्के होते. आणि मी माझ्या भावांना मी ठरवलं होतं की मी माझ्या नंतरची जी पिढी आहे, माझे भाऊ वगैरे, त्यांना मी पुढे आणणार. आणि म्हणून मला त्याला तिथे ठेवायचं नव्हतं. जर तो तिथे राहिला असता तर तो अडकला असता, म्हणून मी त्याला घेऊन आलो. आणि मग मी जिथे शिकलो तिथेच त्याचं ॲडमिशन केलं. पहिली गोष्ट, तुझ्या नंतर म्हणजे तू जर म्हणतोयस की तुझ्या नंतरच्या पिढीला तुला पुढे आणायचं होतं आणि त्यांना तिथेच अडकून द्यायचं नव्हतं, तर तुझ्यानंतर इफ आय एम नॉट रॉंग चिंकूचा नवरा आहे आणि त्याच्यानंतर चिपक आहे. तर चिंकूच्या नवऱ्याचं का नाही तू विचार केलास? डायरेक्ट चिंकूच्या नवऱ्याला स्किप केला आणि डायरेक्ट चिपकवर उडी मारलीस आणि 35-40% त्याला इंजिनिअरिंगला ॲडमिशन तरी कसं मिळालं बरं? डिप्लोमाला म्हटलं तरी डिप्लोमाला तरी कसं ॲडमिशन मिळालं? नॉर्मल सायन्ससाठी पण स्ट्रीमसाठी पण ॲडमिशन 35-40% कसं काय मिळू शकतं? तो ह्यांनी कुठच्या कॉलेजमधनं घेतलं त्या कॉलेजचं आता हे चेक करायला पाहिजे की बाबा काय किती जेन्युइन आहे काय आहे. कारण 35-40% इंजिनिअरिंगला ॲडमिशन देतात म्हणजे नवलच आहे की ह्यांचं काय आहे की हे लोक काहीतरी सर्टिफिकेट वगैरे असं सबमिट करून म्हणण्यासारखंच. कारण तो पण 47% हा 35-40% क्या म्हणजे काय ऐकतोय आपण? आणि ह्या लोकांसाठी उपोषणं होत आहेत आणि असे तुम्हाला हवेत का? अशी पिढी घडवायची आहे हे 35-40% लोक. आणि मग हेच होतं ना, एक सीट वेस्ट जाते, आरक्षण आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये हे लोक असे 35-40% वेगवेगळ्या आरक्षणाअंतर्गत घुसत आहेत. आणि मग नंतर होऊ शकले तर ठीक आहे, काही जण म्हणजे त्या संधीचं सोनं करतात, पण काही जण यांच्यासारखे असतात, सीट वेस्ट वाया घालवली आणि आता त्याचं काही हे पण नाही आहे, उपभोग म्हणजे काही त्याचा उपयोग पण करून घेत नाही आहेत. आता ते नोकरी वगैरे तर राहिली बाजूलाच, व्लॉगिंगच करताय. तर व्लॉगिंगच करायचं होतं तर कशाला ना एखाद्या जेन्युइन विद्यार्थ्याची सीट वेस्ट करता तुम्ही? मग तुम्ही हेच करायचं होतं. ह्याच्यासाठी काही शिक्षण वगैरे लागत नाही जे तुम्ही करताय.
DBS आणि चिपका चिपकी आणि निब्बा निब्बीगिरी दाखवायला गरज नाही आहे. हे तर कोणीही करू शकतं. अशिक्षित अडाणटट्टू 35-40% हे जे तू आत्ता करतोयस ना चिप्या, दॅट इज एक्झॅक्टली व्हॉट पीपल डू. ज्या लोकांना काही अभ्यास आणि शिक्षण यांचा दुरान्वये ज्यांचा संबंध नसतो ना, ते छपरीगिरी करतात. सो बरोबर, तू तुझ्या पर्सेंटेजप्रमाणे, तू तुझ्या बौद्धिक क्षमतेप्रमाणे आत्ता जी छपरीगिरी करतोयस ना, ती एक्झॅक्ट मॅच करते. सो पक्याने ही गोष्ट क्लिअर करून खूप चांगलं काम केलं की हा छपरीच होता पहिल्यापासून. आणि ह्यांचं असं आपापसात त्या पक्याचं स्पेशली, पक्या एक नंबरचा धूर्त आणि चंट माणूस आहे. त्या बायकोला वगैरे तर त्याने तशी फासलीच, पण त्या व्यतिरिक्त त्याने स्वतःला पहिले काहीतरी अपग्रेड किंवा स्वतः त्या घरातनं, ज्या माहोलमधनं तो बाहेर पडला आणि घराची जी रिस्पॉन्सिबिलिटी होती, आईवडिलांची जी रिस्पॉन्सिबिलिटी होती, ती सेकंड नंबरच्या त्या एका भोळ्या भाबड्या भावावर टाकली. म्हणजे तो तिथेच राहिला, त्याच्यावरती आईवडिलांची रिस्पॉन्सिबिलिटी टाकून हा मोकळा झाला. मग आईची सेवा आणि हे सगळं करायला, आणि त्याचं लग्न पण लवकर लावून दिलं. म्हणजे हे सगळं जे नेक्स्ट लेवलचं प्लॅनिंग जे केलेलं आहे, आणि हा पुढच्या पिढीला पुढे आणणारा नव्हता. हा ह्याच्यानंतरच्या पिढीला मागे ठेवून किंवा त्यांच्यावरती मेन रिस्पॉन्सिबिलिटी ढकलून स्वतःचं आयुष्य सुखकर करण्याकडे याने मार्गक्रमण केलं होतं. सो इन्स्टेड ऑफ क्राईंग फॉर चिपक, त्या मधल्या भावासाठी तुला खरं रडायला आलं पाहिजे. आणि तू त्याला जितकं करशील तितकं कमी आहे. कारण जे काही तुला आज उपभोगायला मिळते, जे काही तुझं प्लॅन सक्सेसफुल झाला, आणि जे काही तू जे हुशाऱ्या आज जे गँडुगिरी करू शकतोयस ना, ते फक्त आणि फक्त त्याच्यामुळे आहे. जर तुला असं वाटतं की चिपकवर तू खूप उपकार केलेस, तर तुझ्यावर तुझ्या मधल्या भावाचे खूप खूप अतोनात उपकार आहेत. म्हणजे त्याने तर स्वतः तर केलं ते केलंच, मेन आईवडिलांची रिस्पॉन्सिबिलिटी पूर्णपणे डोक्यावर घेतली. त्याच्या बायकोलाही त्याने त्याच्यामध्ये झोकून टाकलं. तुझ्या म्हणण्यानुसार त्याने म्हणजे घरातल्यांची आणि तुमच्या सगळ्यांची सेवा करण्यासाठी त्याच्या बायकोला जुंपली, त्याला तुझ्या म्हणण्याप्रमाणे लग्न लवकर केलं. ही तुमच्या घराची रियालिटी आहे. आणि तू बसून कुठल्या बाता ठोकतोस रे फेमिनिझमच्या आणि विमेन एम्पॉवरमेंटच्या, आणि त्यांना कसं ट्रीट वगैरे गेलं पाहिजे. तू स्वतःच्या घरात आधी जरा ना नीट झाकून बघ, काय सियाप्पे आणि काय लेवलची माणसं आहात ते तुम्ही. आणि चिपकला म्हणे मुलगी नको, ती त्याला लवकर लग्न नव्हतं करायचं, त्याला अजून पण लग्न नव्हतं करायचं. आम्ही त्याला खूप समजावलं, आई दरवेळेला यायची, त्याला समजावायची, त्याला हे करायची, आणि त्याचं पण बरोबर होतं. त्याला थोडा टाईम हवा होता, आणि तो स्वतःच्या पायावर उभा नव्हता, तो फायनान्शियली इंडिपेंडेंट नव्हता, आणि खूप साऱ्या गोष्टी होत्या. त्यामुळे मग तो पण वेळ घेत होता. त्याचे स्वतःचे पण इश्यूज होते, त्यामुळे त्याला वेळ हवा होता. आणि मग त्याला मनासारखी विनासारखी काय नाही, पूर्ण त्याने वेळ घेतला. तो त्याच तादमध्ये होता की कोणतरी अशी भेटेल ज्याच्याने मला काहीच करावं लागणार नाही. आणि जसं की तो एकदम इररिस्पॉन्सिबल व्यक्तिमत्व त्याचं आहे, त्याप्रमाणे त्याला तसंच हवं होतं की जास्त कोणाची रिस्पॉन्सिबिलिटी वगैरे घ्यायला लागणार नाही. उलट माझीच रिस्पॉन्सिबिलिटी घेणारं कोणतरी भेटेल तर बरं होईल, जे स्वतःचे चोचले पुरवता माझं पण त्याच्याबरोबर मेरा भी हो जाएगा जमाई बापू म्हणून. तसं त्याला एक ती चिबोली भेटली आणि लगेचच त्याने हात मारला. बाकी काहीही नाही, बाकी असं अजिबात काही नाही. तुझ्याबरोबर राहून जे तू म्हणतोस ना 6 वर्ष माझ्याबरोबर राहिला, 6 वर्ष गोट्याने खेळल्या त्याने. 6 वर्ष राहून हेच त्याने हेरलं की दादा एवढे मजे मारतोय, दादाने एवढं प्लॅनिंग केलंय, पण दादाच्या अंडर अगर मैंने ना सीखा तर मैंने क्या सीखा. आणि म्हणूनच त्याने तुझा गेम केला. त्याने तुझं जे थोडंफार जे लूप होल्स होते ना, तुझ्या प्लॅनिंगमध्ये जे लूप होल्स होते, जे चिवच्या बाबतीत नाही सक्सेसफुल झाले, जे तुझ्यावर उलटले, त्याची खबरदारी त्याने घेतली. आणि त्या चुका रिपीट न होऊ देता त्याने अजून तिच्या वरची आणली. म्हणजे चिवसारखी जर असेल तर त्याच्यामध्ये काय प्रोज आहेत आणि काय कॉन्स आहेत, तर ते कॉन्स त्याने मॅक्झिमम डॉज करण्याचा प्रयत्न केला. जसं की तुझ्या केसमध्ये चिवने तर सगळं म्हणजे कामधंदा सोडून सगळं आता शेकवलं तुझ्यावर, आणि आता तुला ती जशी आहे जे काही करते
तिला करू देण्याव्यतिरिक्त तुझ्याकडे काही ऑप्शन राहिलेला नाही आहे. तर तसं न करता ह्याने असं फुल ऑन म्हणजे बिग शॉट पार्टी अशी शोधली की ती बायको इकडची काढी तिकडे करणार नाही आणि तुमची मुलगी करत नाही तर तुमच्या मुलीच्या सुखासाठी तुम्हीच काहीतरी हे करा असं. आणि मग समोरून मुलीसाठीच जे तिच्या सवयी आहेत त्या सवयी तशाच राहण्यासाठी किंवा तशाच कंटिन्यू होण्यासाठी मग तिचे आईवडीलच देतील हा मास्टर प्लॅन चिप्याने बसून रंगवला. आणि तेच रिझन आहे की हल्ली त्याच्या कॉमेंट सेक्शन ऑफ आहे, मग व्हिडिओ प्रायव्हेट होतात, मग परत ते ऑन होतात, कारण लोक ती रियालिटी दाखवत आहेत. फ्रॉम द कार म्हणजे त्यांनी ती गाडी घेतली ते त्या गाडीपासनं ते घर आणि इंटिरियर आणि हे सगळं जेव्हापासून याने दाखवायला सुरू केलं आणि त्याआधी जे चिप्याने खूप ज्ञान दिलं होतं लोकांना, चिप्यानेच काय या दोन्ही भावांनी, की मुलीच्या अपेक्षा, मुलांच्या अपेक्षा, मुलांनी काय केलं पाहिजे आणि कसं केलं पाहिजे, मग दोघांनी मिळून. आणि जेव्हा हे लोकच त्या विरुद्ध वागतायत हे लोकांच्या लक्षात आलं तेव्हा लोकांनी त्याला धरायला सुरू केलं आणि त्यांना एक्सपोज करायला सुरू केलं, कॉमेंट करायला सुरू केलं, क्वेश्चन करायला सुरू केलं आणि चिप्याचं कॉमेंट सेक्शन ऑफ करण्यात आलं. म्हणजे लिटरली तुम्ही बघाल तर आता हे 2-3 दिवस म्हणजे तिची रियालिटी एक्सपोज होते. ती व्यक्ती तर लिटरली काही चहा पण हे लोक बाहेरून आणत आहेत. ठीक आहे तुम्हाला अजून सेट करायचं आहे किचन, पण ॲटलिस्ट एक चहाचं भांडं आणि हे तरी धुवून थोडं भांडी लावून तरी बेसिक आपण चहा, जेवण बिवण तर नंतरची गोष्ट आहे, पण चहा साखर हे सगळं आणून आपण चहा बनवायला तरी सुरू करतो. कसली नवी नवरी आणि कसलं काय. उलटी मला असं वाटतं, मी पहिल्यापासूनच बोलत होती की हे काहीतरी गौडबंगाल दिसते आणि हे दिसतं तसं नाही आहे. जेवढं चिरक्या आवाजात आणि अशी लाजरी बुजरी जी नाटक करते ही चिवच्या दसपटवर असणार आहे. आता रिसेंट ह्याच्यामध्ये जे वेस्ट एशियाचं जे प्रमोशन आहे ते प्रमोशनमध्ये जो चिवने खोटेपणा तर केलेला आहे त्या पॉईंटवर आपण येऊया नंतर. पण त्यामध्ये चिवने असं दाखवलं आहे की तिने मॅगी बाहेरून आणली. म्हणजे ही जर मॅगी बाहेरून आणते चिव, तर चिबोली चहा बाहेरून आणते. म्हणजे तुम्ही नेक्स्ट बघा म्हणजे काय काय बायका आहेत, काय बाबा कसल्या महाघाण फॅमिलीच्या सुना आहेत. एक ती सोडली ना, चिंकू सोडली ना, ह्या तर एकदम नेक्स्ट लेवलच्या आहेत दोघे जणे. नुसतं आपलं ह्यांचं कौतुक कारण ह्या सोने की अंडे देण्यावाली मुर्गिया आहेत, त्यामुळे त्यांचं सगळं चाललेलं आहे. पण ऐसे नाही, वो मुर्गी पालने के लिए भी है ना, वो मुर्गी को सहना पडता है, सहलाना पडता है, रिझाना पडता है. तर आता तुम्ही दोघं भाऊ तेच करा, नाचे कुठचे. चिव जर 2 नोकर ठेवत असेल ना, तर ही चिबोली 4 नोकर ठेवेल. वेळ पडल्यास चिवला पण ठेवून घेईल. ये है इसलिए असलियत. तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आमचे लवकरात लवकर सबस्क्राईब करा. बस. हे असं कुरकुरणारी मुलगी आता कुठल्या अँगलने ती नवी नवरी वाटत नाही आहे अजिबात. म्हणजे इतकी धीट वाटते की असं तिचं असं आहे की बस मेरा हे राज चलेगा. आता बघते या चिवला तर ती जराही भाव पण देत नाही. चिवच तिच्या मागे करत असते. चिवच तिला काहीतरी विचारत असते, मला फोन करा, मला सांग तू कोण लागून गेली भाई, सासू का बनते तिची, कधी येणार सांग, फोन करना, बताना, हे करना, पोच गे तो हे करना. कर ना, 6 वर्षांनी मिळालं ना तुला एकांत, तर स्वतः पण राहा आणि त्यांचं पण त्यांना नवलाईचे दिवस एन्जॉय करू दे ना. का तू आता काय तुला त्या चिप्याने एन्जॉय करायला दिलं नाही म्हणून तू त्यांचं जेणं आराम करणार आहे असं ठरवलंय. बदला. काय कसले लोक आहेत यार, सिरियसली. आणि हा पक्क्या म्हणे की चिवचे विशेष आभार की तिने त्याला एकदम मुलासारखं जपलं. हो का, असं असतं मुलासारखं जपणं. इतकी महान आई आहे म्हणजे कुमाता असावी तर अशी. मग जर हिने त्याला मुलासारखं जपलं, मग जर चिव त्याला मुलासारखं जपत होती तर तो स्वतःची आई आल्यावर इतका खुश का व्हायचा. कितीतरी वेळेला तो बोलायचा पण की आई आली की मला असं घर असल्यासारखं वाटतं आणि आता मला खूप परकं वाटतं आणि मला आई असेल तर खूप बरं वाटतं, माझं कोणतरी आहे असं वाटतं. मग चिव जर त्याची माता बनली होती तर तो कशाला आई येण्याचं इतकं त्याला हे असायचं आणि आतुरतेने वाट बघायचा आणि आई गेल्यावर रडायचा वगैरे. इतकंच जर त्याला प्रेमाने ठेवत होती तर. नोटंकी. आणि हे समोरच्यांनी बोलायला पाहिजे, स्वतःच नसतं सांगायचं की आम्ही असं केलं, आम्ही तसं केलं. त्याला काय आहे का, त्याला काय, वो राज तो दीपक के शादी के साथ चला गया भाई, अभी हो गया वो खत्म. आणि मोठी माता
माता मुलाला बोलते की चिऊ माता कि आता परत येऊ नको, अभी जा रहा है ना वापस मत आना, गलती से भी आना मत, नहीं तो आ जाएगा भाई, इतने दिनों बाद इतने सालों बाद फायनली जा रहा है, फायनली जा रहा है. अशी कुठली आई बोलते का आईसारखी जपणारी? म्हणे आईसारखी होती. काय माहिती तरी आहे का तुला आईसारखं असणं म्हणजे काय असतं? जी बाई स्वतःचं नाही धुवू शकत ती दुसऱ्याला मोठं हे करणार आहे. तिला काय करायला लागत होतं? काही करायला जिला करायला लागतं ना, ज्या बायका खरंच करतात ना त्यांना विचारा. उगाचच तिच्या दुरावर 10 जण जरी आणून ठेवले आणि जर सगळं काही तू जर प्रोव्हाइड करणार असशील किंवा ती कुठून तरी काहीतरी करून त्यांना ठेवून त्यांच्याकडनं पण, आणि असं नाही हे वन साइडेड नव्हतं, त्याच्याकडनं पण तुम्ही बरीच कामं करून घेतली. ते चोवीला सांभाळण्यापासून सगळ्या गोष्टी, तुमची ती किरकिरी रडकी आणि क्रँकी चोवी जिचं तुम्ही सारखं गुणगान घ्यायचात की कशी कशी मुलगी आहे, कशी रडकी आहे, खूप वैताग आहे आणि सोप्पं नाही आहे आणि तुम्हाला नव्हतं होत त्याचं पॅरेंटिंग, तर त्या ते करण्यासाठी आणि 4 माणसांची गरज होती. त्याच्यात चिप्या तो तिथे राहत आहे, तर थोडं मुलीला पण बघ, हे तुमचं एकदम बेसिक एक्सपेक्टेशन होतं आणि ते तुम्ही त्याच्याकडनं फुलफिल करत होतात. तर त्यामुळे काही उपकार नाही केले. जर तुम्ही त्याच्यासाठी काय केलं ना त्याच्या बदल्यात त्याच्याकडनं पण तुम्ही घेतले. आलं मोठी सांगायला आईसारखी आणि हे ते, हिचं डोळे उघडायला पण माणूस लागत असेल, ठेवला असेल हिने, हिला काहीतरी घालायला, हिचं काढायला सगळं, त्याच्यासाठी पण स्वतःचं काही करत नसेल, धूत पण नसेल, इतकी ही दुसऱ्याचं करणार. तोंड बघा आरशात या चिवचं. इतकं खोटं बापरे. ते तर लिटरली प्रमोशन व्हिडिओ होता आणि म्हणे की माय डेली रुटीन, असं असतं तुझं डेली रुटीनमध्ये एक काडी इकडची तिकडे करत नाही. आणि त्या दिवशी ती बाई आली नाही हिची जेवण करणारी 1 टाईम, तर या बाईने मॅगी मागवलं. म्हणजे मॅगी पण ही घरात नाही, जस्ट बॉईल आणि त्याच्यामध्ये मसाला टाकायचा, हे काम पण ही नाही करू शकत, ते पण या बाईने मागवलं. इतकी आळसाड अशी असते आई. आणि दुपारी काय तर म्हणे की आम्ही एकदम प्रोटीनयुक्त लंच केला. प्रोटीनयुक्त लंचमध्ये 2 शेंगा होत्या, बस त्या शेंगा खाल्लं, झालं यांचं प्रोटीनयुक्त लंच. त्याच्याबरोबर एवढा भात जेवले आणि 4 रफेजचे तुकडे म्हणजे काकड्या होत्या, बस तेवढं खाल्लं, झालं यांचं प्रोटीनयुक्त. दुपारी प्रोटीनयुक्त ते बाईच्या जीवावर 2 शेंगा मिळाल्या आणि संध्याकाळी ती बाई आली नाही तर प्रोटीनची करून टाकली काकी मावशी मॅगी मागवून. काय या इन्फ्लुएन्सर्सचं आणि काय शिकायचं यांच्याकडनं आणि यांच्या या फुसक्या ढुसक्या बायकांकडनं. लिटरली तो चिप्या गेल्यापासनं हिचं घराचं शुद्धीकरण केल्यासारखं करते ती. फक्त गोमूत्र शिंपडायचे बाकी आहे, बाकी सगळं हिने क्लटर विटर असं सगळं काढलं आणि त्याची कुठलीच निशाणी मला या घरात नको आहे. या पद्धतीने त्याची बेडरूम वगैरे सगळं हिने खेचून बाहेर काढलं आणि सगळं लेके जाओ, फेक दो, ये कर दो, इधर मुझे कोई भी निशानी नहीं चाहिए, उसका कुछ भी एक काही त्याचा अंश पण राहिला नाही पाहिजे, असं सगळं हिने त्याला फुल ऑन हे करून टाकलं, एकदम साफसूफ, तेच एकदम क्लिअरन्स. अशी कुठली आई असते की एखादी, म्हणजे हा जे म्हणतो की त्याला आईसारखं केलं, त्याला ती मुलासारखं केलं, आमचं दुसरं मूलच, असं कुठलं असतं की असं मुलगा गेल्यावर त्याचं एकदम असं निकल जावर वापिस मत आना असं कोण बोलतं आणि असं कोण त्याचं सगळ्या वस्तू बिस्तू हे करून टाकतं, सगळं क्लटर फ्री करून टाकतं. आणि ते एकंदरीत बघून असं वाटतंय की ती ओवी जितकी घाण करत नव्हती तितका हा चिप्या घाण करत होता. कारण त्यानंतर ती घराचं असं दाखवते, असं बोलते की एस्थेटिक और अभी ये सही लग रहा है, अभी ऐसा वगैरे, की त्या चिप्याच्या असण्यानेच तिथे सगळी घाण होती. आणि आता तो गेलाय तर हिचं घर एक मंदिर हो गया, एस्थेटिक प्लेस हो गया. काय किती म्हणजे स्वतःच किती खोटं बोलायचं आणि धडधडीत तिकडेच नेक्स्ट सेकंडला स्वतःलाच हे उघडे पाडतात लोक. आणि काही महाभाग आहेत जे तिथे पण चाटुकारिता करतायत. इतका खोटा व्हिडिओ टाकलाय तरी लोक म्हणतायत की अरे असं काय, तिने प्रमोशन केलं तरी काय, ती इन्फ्लुएन्सर आहे, तिला प्रमोशन आलंय तर करणारच ना, कोणीही करणार. आणि त्यात काय आहे, शी इज हार्ड वर्किंग आणि हे काय असं फुकट नाही मिळत, असं ते पण कमवावं लागतं, असं सगळ्यांना नाही मिळत, त्यांना मिळालं आहे, मग ते तिच्या हार्डवर्कने तिने कमवलं आहे आणि म्हणून तिला प्रमोशन. अरे ठीक आहे, चल प्रमोशन करणं काही चुकीची गोष्ट नाही आहे, पण खरं बोला ना. तर प्रमोशनचा टॅग लावा, पेड प्रमोशन म्हणून. ते काय नाही, कशाला लोकांना खोटं बोलून कशाला प्रमोशन करता. ठीक आहे, तुम्ही कमवलंय ते प्रमोशन करायला पण मेहनत लागते, मान्य आहे,
पण खरं बोलायला का तुमची जीभ झडते? खरं बोलायला मेहनत लागते का तुम्हाला? याचा अर्थ तुम्हाला मेहनत नाही करायची आहे, सगळं खोट्याच्या जीवावर आयतं हे करायचं आहे, येडा बनवायचं आहे पब्लिकला. आणि लोक तिला कॉमेंट करतायत, सांगतायत की आवडलं नाही, तुझ्याकडनं अशी अपेक्षा नव्हती, आणि हा डेली रुटीन असा काही रेग्युलर व्हिडिओ नाहीच आहे, हा प्रमोशनल व्हिडिओ आहे आणि आमची फसवणूक केलीस. तर त्यांना अशी उत्तरं देते, मी लक्षात ठेवीन आणि तुमचा फीडबॅक मी लक्षात घेईन आणि यापुढे नाही असं करणार वगैरे. आता ही एक नवीन स्ट्रॅटेजी ह्या लोकांनी काढलेली आहे. जसं मावसाळने पण, जसं तिला ह्याचं गॅस्ट्रोचं लोकांनी पकडल्याबरोबर ह्यापुढे मी नाही करणार वगैरे, कारण ते असतंच मुळात एखाद दुसऱ्या वेळचं प्रमोशन, आणि ते करून ऑलरेडी झालेलं असतं. म्हणजे तुम्हाला येळा बनवून झालं आहे, त्याचे पैसे त्यांना मिळाले, ते हजम झाले. आता ठीक आहे, नेक्स्ट टाईम काय होईल तेव्हा होईल, तेव्हा बघू जेव्हा परत आलं तर. आत्ताचं काम झालेलं आहे, आता तुर्तास बोलू शकतो की आता नाही करणार. ठीक आहे, नाही करणार बोलायला काय जातं आहे, कारण पुढचं सेम प्रमोशन कधी येणार आहे माहिती नाही, आणि आत्ताच्या प्रमोशनचं खाऊन झालं आहे, जिरवून झालं आहे, त्याच्यावरती काहीतरी दुसरी वस्तू खरेदी करून झाली आहे, अंड्यांच्या जीवावर आपली गटार लिस्ट भरून झाली आहे, गटार लिस्टमध्ये एक नेक्स्ट प्लॅन लिहून झाला आहे. त्याच्यामुळे यांना काही फरक पडत नाही. तर हा त्यांचा मोठेपणा नका समजू की ते मान्य करतायत आणि म्हणतायत की आता ह्याच्या पुढे आम्ही करणार नाही. मुळात ते केलंच कशाला? याचा अर्थ तुम्ही लोकांना ग्रँटेड धरताय. जर तुम्ही लोकांना ग्रँटेड धरत नसता, तुम्ही जेन्युइन असाल, तर फर्स्ट प्लेसला तुम्ही जे काही आहे ते क्लिअर ठेवलं असतं, ते ट्रान्सपरंट ठेवलं असतं, ट्रान्सपरन्सी असली असती तुमच्या वागण्यामध्ये, तुमच्या व्हिडिओमध्ये. खोटेपणा केलाच नसता ना. वन्स अ लायर ऑलवेज अ लायर. सो आता हे दोघेही भाऊ एक्सपोज होत आहेत वन बाय वन, ह्यांची रियालिटी समोर येते. आणि रिअली म्हणजे कोण यांचे सबस्क्रायबर, कशाला यांचं काय पूर्ण करताय, जरा बघा, जरा विचार करा. आपण कुठल्या गोष्टीला खतपाणी घालतोय, कसे आहेत हे खरंच रिअलमध्ये. आणि थोडंसं जरा चूज बेटर पीपल और चूज युअर इन्फ्लुएन्सर वाईजली. हे सगळे जे आहेत ते इन्फ्लुएन्सर्स नाही आहेत. इनफॅक्ट ह्या लोकांचं इतकं खोटेपणा, इतकं माज, खोटं तर खोटं आणि त्या उपरही माज इतका वाढलेला आहे की ह्यांना वेळीच ह्यांची जागा दाखवणं हे आता काळाची गरज झालेलं आहे. आणि लवकरात लवकर ते व्हावं, नाहीतर ह्यांचा जो संचार आहे तो पसरतच जाणार आहे. आणि हे असंच करत राहणार, खोटेपणा करून करून करून. ही खोट्याची दुनिया, कुठेतरी या दुनियेला आळा बसला पाहिजे असं जेन्युइनली मला मनापासून वाटतं. आणि जेव्हा अशा कॉमेंट्स वगैरे बघते ह्यांची रियालिटी एक्सपोज करणाऱ्या, तर असं वाटतं की अजूनही लोक आहेत आणि लोक विचार करतायत आणि कुठेतरी अजूनही सत्सद्विवेक बुद्धी त्यांची शाबूत आहे. स्लोली का होईना पण फरक पडतोय आणि दिसून येतंय. फक्त इतकंच आहे की थोडंसं फर्म होण्याची आपल्याला गरज आहे. होईल ते लवकरच, थोडं म्हणजे एकदम ड्रास्टिक चेंज पटकन तर येणार नाही. बट आय एम ग्लॅड की लोकांना हळूहळू रियालिटी समजते आणि हळूहळू ते टुवर्ड्स लाईक मेकिंग यूट्यूब अ बेटर प्लेस, दे आर मूविंग टुवर्ड्स इट. सो आय एम रिअली हॅपी फॉर दॅट. आणि चिप्या सध्या गायब आहे, हनीमूनला गेला आहे की आणि कुठे काही बिझी आहे, पण काहीतरी झोल झाला आहे हे मात्र नक्की. कॉमेंट सेक्शन ऑफ आहे आणि व्हिडिओज मध्येच गायब करतो, मध्येच परत रिअपलोड करतो आहे आणि प्रायव्हेट पब्लिकचा हा खेळ चाललेला आहे. सो समथिंग इज हॅपनिंग. आणि त्या व्यतिरिक्त अजून एक सनसनाटी गोष्ट म्हणजे ठेकाडे 2.0 म्हणजेच चिबोलीची बहीण आहे, तिने तिच्या यूट्यूब चॅनलवरती तिच्या घराचं होम टूर दिलेलं आहे. सो चिप्या, तुझा कॉन्टेंट गेला रे गेला, आला मोठा. मी तुम्हाला घराची टूर देईन, तुम्हाला हवी असेल तर माझे एवढे हे बनवा, माझे सबस्क्रायबर मी तुम्हाला देईन, लगेच देईन, मी जिथे कुठे असेल तिकडून जाऊन परत तुम्हाला टूर देईन वगैरे, असं करेन तसं करेन. गेला. अरे 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 अरे, असंच असतं नुसतं ना, दुसऱ्याच्या याच्यावरती आयत खाऊसारखा मलाई खायला बघत होता. अरे ती पण आहे,
तुला काय वाटतं, तुम्हालाच या ना या महाघाण फॅमिलीला असं वाटतं की हेच लोक दुसऱ्यांची मजा घेणार, हेच लोक दुसऱ्यांना येडा बनवतात. पण तुमचा पण आहे ना कोणतरी बसलेला असतो. जेव्हा माणसाची वृत्ती अशी असते ना, तेव्हा त्याच्यापेक्षा शेरा सव्वा शेर कोणतरी असतो. तसेच तुम्हाला भेटतात ठकास महाठक, समजलंस का? तसंच तुला भेटली आहे ती ठेकाडे दुसरी 2.0, म्हणजे ती ॲक्च्युअल मोठीवाली आहे. तर ती आणि तिच्या बापाचं घर, तर तिचं कॉन्टेंट मेन आहे, तिचा तर हक्क तरी बनतो. तुझं काय आहे? तू उगाच आपला चालला होता लगेच. ती पोरगी काय पटवली, जावई बापू डोळे पांढरे झाले याचे आणि लोकांना लालच देतोय. सगळे तुझ्यासारखे नाही आहेत रे चिपड्या, फालतू कुठचा. तिने तिचं वडिलांचं घर दाखवलं, जो की तिचा हक्क होता. आला मोठा शाणा, आता बस बोंबलत. सो अशी सगळी मज्जा या भावांची अशी ना, असं म्हणजे यांची आता उलटी गिनती सुरू होते आणि लवकरच यांचं आता काय यांनी क्या सोचा था और क्या हो गया, असे दिवस यांचे लवकरच येणार आहेत असं एकंदरीतच वाटतंय. लेट्स वेट अँड वॉच. सो दॅट्स इट फॉर द टुडेज पॉडकास्ट. काय राहिलं असेल तर तुम्ही नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये तुमचं काय, तुम्हाला ॲडिशनल काय बोलायचं असेल तर तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा. आणि आजचं अजून एक पॉडकास्ट जे आधी टाकलेलं आहे पकोडेबाईवर, तर ते पण चेकआउट केलं नसेल तर ते पण चेकआउट करा. आजच असं काही नाही आहे, जेव्हा कधी तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही पॉडकास्ट एन्जॉय करा. पॉडकास्ट काही कुठे पळून जात नाही आहे, जस्ट इन्फॉर्म करून ठेवते. सो भेटू उद्या. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्त राहा. टेक केअर. बाय. मासलामा.